दापोली तालुक्यातील मुरुड येथे पुणे येथून आलेल्या पर्यटकांच्या मिनी बसचा अपघात झालाय। MH12 VF 9390 क्रमांकाची मिनी बस मुरुड परिसरात अचानक रस्त्यावर पलटी झाल्याची माहिती आहे। यावेळी समोरून येणाऱ्या 2 ते 3 वाहनांना बसनं जोराची धडक दिली आणि या विचित्र अपघातामध्ये समोरील 3 कारचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। कारमधील प्रवाशांना सुदैवानं केवळ किरकोळ दुखापत झालेली आहे, मात्र मिनी बसचा चालक गंभीर जखमी झालेला असून त्याला तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे सध्या मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय आणि वाहनांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळतेय। याच गर्दीमुळे अपघातानंतर काही काळ मुरुड रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला होता। 25 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी हा अपघात झाला। परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून पर्यटकांना मुरुडकडे जाण्यासाठी आसूस सालदुरे फाटा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं होतं। घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते। अपघाताची कारणं शोधण्यासाठी पुढील तपास सध्या दापोली पोलीस करतायत। पर्यटकांनी वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन दापोली पोलिसांनी केलंय। सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली।